Hi guys, welcome back in another video lesson of Endeavor Academy's online campus. I am Somnath Punda, give you a very warm welcome. The today's topic of discussion is reading comprehension. विद्यार्थी मित्रांनो, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे नेमकं काय? उतार्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधायचे याविषयी तुमची मागणी होती का सर याच्यावरती व्हिडिओ बनवा. तोच व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, टीसीएसचा जो पॅटर्न असेल, आता सरळ सेवेचे जे एक्झाम आहेत ते ऑनलाईनच्या माध्यमातून होणार आहेत आणि टीसीएसच्या पॅटर्न नुसार आपल्याला काही उतारे दिलेले असतील. मराठीमध्ये काही उतारे दिलेले असतात आणि इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला उतारे दिलेले असतात. तर त्यांची उत्तरे कशी शोधायचे आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. आपण या व्हिडिओमध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे नेमकं काय, पॅरेग्राफ म्हणजे नेमकं काय, पॅसेज कसा तयार होतो, त्यानंतर प्रश्नांची उत्तराची टेक्निक कोणती आहे, ट्रिक्स कोणती आहे, त्याच्या स्ट्रॅटेजीज काय काय आहेत, प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात, पॅसेजेस कशा प्रकारचे विचारले जातात, त्यानंतर आपण उत्तर कसे त्याची लिहायची असतात, काही प्रश्नांची उत्तरं डायरेक्ट सापडतात का, तर काही प्रश्नांची उत्तरं उतार्यामध्ये आपल्याला डायरेक्ट सापडत नाही, तर अशा प्रश्नांना आपण हँडल कसं करायचं, हाऊ टू डील विथ दोज क्वेश्चन्स, ऑल दोज थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस इन द टुडेज व्हिडिओ लेसन. Directly let us start with what is reading comprehension means. ओके, मी आता शेअर करतोय माझं पुढचं व्हिडिओ लेक्चर्स मी शेअर करतोय. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा मित्रांनो, खूप काही तुम्हाला या व्हिडिओतनं शिकायला मिळणार आहे. कॉम्प्रिहेन्शन. आता रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, रीड या शब्दाचा अर्थ सगळ्यांना माहिती, वाचणे. कॉम्प्रिहेन्शन, कॉम्प्रिहेन्शन या शब्दाचा अर्थ आहे अंडरस्टँड करणे, कॉम्प्रिहेंड करणं. म्हणजे जे दिलेलं उतारा आहे, पॅसेज आहे, तो आपल्याला समजतो का नाही याच्यासाठी आपल्याला पॅसेज एक्झाम मध्ये दिलेले असतात. म्हणजे थोडक्यात इंग्रजीची किती अंडरस्टँडिंग आहे, पॅसेज समजल्यानंतर तुम्हाला इंग्रजी वाचून किती समजतं हे शोधण्यासाठी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आपल्याला दिलेलं असतं. आता रीडिंग कॉम्प्रिहेन्शनची डेफिनेशन काय आहे, आता या तुमच्या स्क्रीनच्या समोर आहे बघा. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन इज द ॲबिलिटी टू रीड. सॉरी, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे हे जे आपल्याला जे पॅसेजेस असतो ते एक क्षमता आहे. ॲबिलिटी म्हणजे क्षमता. कशाची क्षमता आहे? टू रीड द टेक्स्ट म्हणजे दिलेला उतारा वाचणे. प्रोसेस इट, प्रोसेस इट म्हणजे काय, जे काही आपल्याला शब्दांच्या रूपामध्ये पॅसेजेस मध्ये दिलेलं आहे त्याची मेंदूमध्ये आपली प्रक्रिया होऊन त्याचा अंडरस्टँडिंग इट्स मिनिंग, त्याच्या आपल्याला अर्थ समजणं, याला आपण रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असं म्हणतो आपण. ओके, आता रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आपल्याला समजलं, वाचायचं, मेंदूमध्ये काही प्रक्रिया होईल आणि मग तिथं आपल्याला त्यातला अर्थ समजेल, अंडरस्टँडिंग मिनिंग होईल, याला आपण रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणतो. उदाहरणार्थ तुम्हाला एक मी खेळाचा पॅराग्राफ दिलाय मी तुम्हाला, किंवा उतारा दिला असं आपण म्हणूया. तुम्ही वरवरती शब्द वाचणार आहात. शब्द वाचल्यानंतर तुमच्या मेंदूमध्ये प्रक्रिया होऊन त्या उतार्यामध्ये काय अर्थ दडलेला आहे, काय अर्थ सरळ सरळ सांगितला आहे, दडलेला अर्थ काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील. याला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असं आपण म्हणतो. मग आता आपण पाहूया. ओके, आता पॅराग्राफ म्हणजे काय आणि पॅसेज म्हणजे काय या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे, है की नाही. आता आपल्याला पॅराग्राफ तर दिला जातो, पॅसेज म्हणजे उतारा ही पर्यंत माहिती आहे. पण पॅसेज कसा तयार होतो, 2-3 पॅराग्राफ एकत्र येऊन पॅसेज तयार होतो हे आपल्याला माहिती आहे. कधी कधी एका पॅराग्राफचाही पॅसेज असू शकेल, अजिबात अडचण नाही. पण पॅसेज म्हणजे काय, उतारा. पॅराग्राफ म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण असे अनेक पॅराग्राफ एकत्र येऊन मोठा पॅसेज बनवू शकतो. मग आता आपण या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आपण एक पॅराग्राफ म्हणजे काय असतो ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. आता तुमच्या स्क्रीन समोर मी एक पॅराग्राफ घेतलेला आहे आणि ह्या पॅराग्राफची मांडणी कशी केलेली असते हे जर तुम्हाला समजलं ना मित्रांनो, मला खात्री आहे का तुम्हाला प्रश्नाची उत्तर चटकन शोधता येतील. आता आपण पाहूया. बघा, शार्क्स आर अ ग्रुप ऑफ फिश characterized by the cartilaginous skeleton, 5 to 7 gills and the pectoral fins that are not fused head. आता हे जे तुम्हाला एक पहिलं सेंटेन्स दिलंय ना, त्याला आपण पॅराग्राफ मध्ये टॉपिक सेंटेन्स असं म्हणतो. आता प्रश्न असा पडला असेल तुम्हाला, सर टॉपिक सेंटेन्स म्हणजे काय,
मित्रांनो, कुठलाही पॅरेग्राफची सुरुवात ही टॉपिक सेंटेन्सने होत असते. टॉपिक सेंटेन्स म्हणजे काय, त्या पॅरेग्राफ कशा विषयी असणार आहे याची हिंट पहिल्याच ओळीमध्ये आपल्याला दिलेली असते मित्रांनो. आता उदाहरणार्थ मी जर असा दुसरा पॅरेग्राफ लिहितोय आणि त्या पॅरेग्राफ मध्ये मी असं लिहितोय, माझ्या स्वप्नातील भारतामध्ये पूर्णपणे एज्युकेशन हे फ्री असेल. मग माझं झालं ते टॉपिक सेंटेन्स. माझं मेन अर्थ काय, फ्री एज्युकेशन. मग सगळा जो पॅरेग्राफ आहे ना तो फ्री एज्युकेशन वरतीच असणार आहे. म्हणजे प्रत्येक पॅरेग्राफची सुरुवात ही टॉपिक सेंटेन्सनी होत असते. कधी कधी टॉपिक सेंटेन्स शेवटी पण येऊ शकतं, पण तलाठी लेवलच्या परीक्षेमध्ये टॉपिक सेंटेन्स ही तुमच्या सुरुवातीलाच देतील. आता बघा ना, यांनी आपल्याला सांगितलं शार्क हा एक माशाविषयी बोललाय. त्याला काय असतात, 5 ते 7 गिल्स असतात. म्हणजे कवले, आपण ते खवले म्हणतो आपण त्याला. त्याला फिन्स असतं, शेपूट जे असतं ना, स्टेरिंग ऑर्गन ते असतं. आता याविषयी हे झालं टॉपिक सेंटेन्स. म्हणजे त्यांना थोडक्यात कशाविषयी बोलायचं, शार्क विषयी बोलायचं आहे, राईट. हे झालं आपलं टॉपिक सेंटेन्स. पहिल्याच सेंटेन्स मध्ये समजलं आपला पॅरेग्राफ कोणता असणार आहे. आणि आता दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला आता शार्क विषयी डिटेल माहिती प्रोव्हाइड केलेली आहे. ही डिटेल माहिती, टुडे शार्क्स आर क्लासिफाइड विदिन द सेलेमिया मोमोर्फा क्लाइड असिस्टर ग्रुप टू द रेज. हे सगळं ब्लॅक इंक मध्ये जे लिहिलेलं आहे ना मी, हे सगळं डिटेल माहिती आहे. कुणाविषयी डिटेल माहिती, शार्क विषयी डिटेल माहिती आहे. आणि पॅरेग्राफच्या शेवटी एक कन्क्लुडिंग सेंटेन्स असतं मित्रांनो. कन्क्लुडिंग सेंटेन्स म्हणजे काय, हे वरती जे सांगितलंय ना त्याची समरी केलेली असते, त्याचा सारांश एकाच ओळीमध्ये द्यायचा प्रयत्न केलेला असतो. अंडर दिस ब्रॉडर डेफिनेशन द अर्लिएस्ट नोन शार्क डेट फ्रॉम मोर दॅन 4 मिलियन इयर्स अगो. यांनी आपल्याला पूर्ण पॅरेग्राफ कशाविषयी होता याच आपल्याला सारांश काय म्हटलंय अख्ख्या पॅरेग्राफ मध्ये, याला आपण कन्क्लुडिंग सेंटेन्स असं म्हणतो. मग ज्या वेळेस असं एक टॉपिक सेंटेन्स, डिटेल, कन्क्लुडिंग सेंटेन्स, एक पॅरेग्राफ बनतो, त्याला आपण वन टॉपिक असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे तुम्ही दुसऱ्या शब्दात असंही म्हणू शकता, एका टॉपिक मध्ये एकच आयडिया, एकच कल्पना, एकच मुद्दा हा एक्सप्लेन केलेला असतो एका पॅरेग्राफ मध्ये एकच. आता मी तुम्हाला सांगितलं माझ्या स्वप्नातील भारत हा विषय मला लिहायचा आहे. मग मी लिहिण्याच्या अगोदर म्हणतो भ्रष्टाचाराविषयी मी बोलल, एज्युकेशन विषयी बोलल, फ्री इलेक्ट्रिसिटी विषयी बोलल. मग मी 3 पॉइंट म्हटले म्हणजे मला 3 पॅरेग्राफ तयार करावे लागतील. मित्रांनो, आतापर्यंत आपण पॅरेग्राफ कसा तयार केलाय, ज्यावेळेस आपण निबंध लिहायला लागलो सरांनी आपल्याला सांगितलं होतं 2 पॅरेग्राफ पाहिजे, मध्येच पॅरेग्राफ सोडून द्यायचो आणि दुसरा पॅरेग्राफ लिहायचो. आज पहिल्यांदा तुम्हाला समजलं असेल, एका पॅरेग्राफ मध्ये एकच आयडिया, एकच पॉइंट, एकच मुद्दा, एकच कल्पना मांडलेली असते. आणि ती कशा पद्धतीने मांडलेली असते, टॉपिक सेंटेन्स, त्याच्यानंतर डिटेल्स आलेलं असतं, सपोर्टिंग आयडियाज असतात डिटेल्स म्हणजेच, आणि शेवटी कन्क्लुडिंग सेंटेन्स असतो, त्याला एक टॉपिक असं म्हणतो. मग पॅसेज मध्ये काय येतं, अशा प्रकारचे 1-2 पॅरेग्राफ एकत्र येणं त्याला आपण पॅसेज असं म्हणतो. मग पॅसेज मध्ये पण काय असतं मित्रांनो, कळलं का, हे पॅरेग्राफ एकत्र येतील असे समजूया की आपण असे 2 पॅरेग्राफ एकत्र आले. मग पॅसेज मध्ये काय असतं, पॅसेज मध्ये सुरुवातीला बिगिनिंग दिलेली असते, नंतर मिडल दिलेला असतो आणि तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये एंड दिलेला असतो. अशा प्रकारचं बिगिनिंग, मिडल आणि एंड अशा प्रकारच्याला आपण पॅसेज असं म्हणतो. समजते काय चाललंय ते बेटा, बोल फक्त मला समजेल. इज इट क्लिअर कालिंदा? येस सर. ओके, लेट्स मूव्ह फर्दर. आता कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याला उतारे परीक्षामध्ये विचारले जाऊ शकतात, तर सगळ्यात जास्त उतारे आपल्याला करंट इव्हेंट वरती विचारले जातात. आजकाल काय चालू आहे याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेले असतात. करंट इव्हेंट्स कळत आहे. मग आता जर मुद्दा जर घेतला तर आताचा मुद्दा कोणता आहे, आपल्याला सध्या राजकीय मुद्दा असू शकतो, पेटलेला मुद्दा असू शकतो, राईट. मग महापुरुषांचा अपमान याच्यावरती पण येऊ शकतो, करंट इव्हेंट्स आहे, राईट. इकॉनॉमी रिलेटेड, अर्थशास्त्राविषयीचे काही आर्टिकल असतात त्याच्याविषयी येऊ शकतं. सोशल सायन्सेस, सामाजिक शास्त्राविषयी सुद्धा आतापर्यंतचे पॅसेजेस आलेले आपल्याला पाहायला मिळतात. फिलॉसॉफी, तत्वज्ञानावरती सुद्धा काही प्रमाणात आपल्याला परीक्षाचे जर क्वेश्चन पेपर पाहिले तर तुम्हाला सापडतील फिलॉसॉफीवरती आले, सायकोलॉजी मानसशास्त्रावरती आले,
किंवा एखादा इमॅजिनरी इव्हेंट्स वरती पण तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणजे काल्पनिक याच्यावरती. पण मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करेल, जर पॅराग्राफ रायटिंग तुम्हाला सोडायची आहे ना, तर कुठलाही एक पेपर तुम्ही वाचला पाहिजे. दररोज कमीत कमी तुमचं 20 मिनिटाचं रीडिंग असलं पाहिजे. तुम्ही जर रीडिंग करत नसाल मित्रांनो, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला होणार नाही, अंडरस्टँड होणार नाही. रीडिंग करत नसाल तर, मग रीडिंग करत असाल तर दररोज मी एकच सांगतो, दररोज 20 मिनिटं कुठलाही करंट इव्हेंट पेपरमध्ये, टाइम्स ऑफ इंडिया घ्या, हिंदू घ्या, पेपर कोणता घ्यायचा असं काही लिमिट नाहीये त्याला. परंतु कोणताही पेपर घ्या, तुम्हाला सोपा वाटणारा पेपर घ्या, अजिबात हरकत नाही. त्याच्यातला दररोज तुम्ही जर एक आर्टिकल म्हणजे एक लेख जर वाचू शकले ना, दररोजच तुम्हाला ते काय लिहिलंय हे समजलं, म्हणजे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन अंडरस्टँडिंग तुमची वाढत जाईल. बेस्ट सोल्युशन आहे बरं का मित्रांनो. आणि जे कुणी वाचणार नाही दररोज तर अडचण येणार आहे. मी आज शिकवतोय ना तुम्हाला, आजच्या लेक्चर पासून तुम्ही स्वतः दररोज कमीत कमी 20 ते 30 मिनिटं वाचलं पाहिजे. आणि पुढे मी तुम्हाला सांगेल कोणते कोणते पॅसेजेस सोडवायचे, मी कुठे टाकत जाईल. दररोज एक पॅसेज तुम्हाला सोडवावं लागेल. येणाऱ्या परीक्षेपर्यंत आपण एक 25-30 तर कमीत कमी सोडूया असं म्हणूया आपण. मग 25-30, माझं तर म्हणणं आहे 60 पॅसेजेस तुम्ही सोडवले पाहिजे. आणि जर एवढे पॅसेजेस सोडवले, 5 पैकी 5 मार्क तुमचे कुठेही जाणार नाही, अवघड अजिबात वाटणार नाही. मित्रांनो, नवीन टॉपिक आहे, तो आपल्याला तयारीच करावा लागेल. सोपा, सरळ, साधा आणि खूप मार्क मिळून देणार आहे. बाकीचे लोक इथं मार्क घालतात, तर आपण इथे मार्क मिळून 1-2 मार्काने आपला मेरिट मध्ये आरामशीर बसवण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. ठीक आहे. आता अशा प्रकारचे पॅसेजेस विचारले जातात. आता बघा, या पॅसेजला आपण डील कसं करायचं, पॅसेजला आपण क्रॅक कसं करायचं, याचे टेक्निक्स काय आहे. तर पहिला प्रश्न, तुम्हाला कोणताही पॅसेजेस आला तर त्याला प्रश्न विचारायचा, व्हॉट इज द पॅसेज अबाउट. पॅसेज कशाविषयी आहे. पण पॅसेज हा करंट इव्हेंट विषयी असू शकतो, इकॉनॉमी रिलेटेड असू शकतो, सोशल सायन्स विषयी असू शकतो, फिलॉसॉफी असू शकतो, सायकोलॉजी असू शकतो, किंवा एखाद्या काल्पनिक परिस्थिती पण मांडलेली असू शकते. म्हणजे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी पाठीमागच्या स्लाइडवर जे सांगितलं ते मिळू शकतं. खेळाविषयी आलाय बाबा, चालू घडामोडीवरती आलाय बाबा, त्याच्यानंतर इतिहासावरती आलाय, नंतर राज्यशास्त्रावरती आलाय. हे प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतील. या प्रश्नाचं उत्तर मिळालं, अंडरस्टँडिंगला सोपं पडत असतं. अगोदर पॅसेज वाचला का पहिला प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे, पॅसेज कशाविषयी आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न आपण आपल्या स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे, व्हॉट आर द की आर्ग्युमेंट्स टू प्रूव्ह दॅट पॉइंट. जर पॅसेज हा खेळाविषयी आलेला आहे असं आपण समजूया आता, तर त्याच्यामध्ये महत्वाचे असे कोणते घटक आलेले आहेत की ज्याला खेळ खेळ खेळणे हे आरोग्यासाठी चांगलं आहे असं पॅसेजला म्हणायचंय. तर हे मुद्दा पटवून देण्यासाठी असे महत्वाचे कोणत्या गोष्टी पॅसेजेस मध्ये सांगितलेल्या आहेत, त्याला म्हणायचं की आर्ग्युमेंट्स. हे बघा, सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील अशातला भाग नाही, बट वी शुड ट्राय टू गेस. आपण गेस करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर महत्वाचं एवढं लक्षात ठेवायचं, टोन वरती प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे मित्रांनो केंद्राच्या परीक्षेमध्ये. आता टोन म्हणजे काय असतं, थोडक्यात ऑथरचा मूड काय आहे पॅराग्राफ लिहिताना, त्याला टोन असं म्हणतात मित्रांनो. म्हणजे आता टोन मध्ये पहिला टोन क्रिटिकल टोन असू शकतो. आता क्रिटिकल टोन म्हणजे काय, फॉल्ट फाइंडिंग ऍटिट्यूड ऑफ द ऑथर इन अ निगेटिव्ह सेन्स. जर समजा एखादा लेखकाने जर तो उतारा लिहिला आणि त्या उतार्यामध्ये त्यांनी फक्त चुकाच शोधण्याचा प्रयत्न केला, निगेटिव्ह शोधायचा प्रयत्न केला. खेळाचा उतारा डोळ्यासमोर ठेवा. खेळ खेळल्यामुळं माणसाची हाडं दुखतात, खेळ खेळल्यामुळं बऱ्याच इंजुरी होतात माणसाला, अनेक वेळा अनेकांनी पाय गमवले, म्हणजे त्याच्यावरती चांगली बाजू सांगतच नाहीये तो, कायम खेळाविषयी निगेटिव्हच बोलतोय. तर मग अशा वेळेस त्या उताराचा क्रिटिकल असा टोन आहे असं आपल्याला समजेल. ओके. क्रिटिकल म्हणजे फॉल्ट फाइंडिंग ऍटिट्यूड, फक्त त्यातल्या चुका शोधायच्या मित्रांनो. त्याच्यानंतर दुसरा टोन असतो बायस टोन. आता बायस टोन म्हणजे कसं असतो, प्रिज्युडिस अगेन्स्ट समथिंग अँड ऑथर इज रायटिंग अबाउट. एक आपला बघा, आता उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीवरती आपलं ऑलरेडी मत तयार झालेलं असतं, कदाचित माहिती नसलं तरी सुद्धा त्याला आपण पूर्वग्रह दूषित असणं असं म्हणतो. मग लेखकाचा ऍटिट्यूड एखादा उतारा लिहिताना पूर्वग्रह दूषित असू शकतो. आता उदाहरणार्थ नरेंद्र मोदी विषयी, नरेंद्र मोदींनी काही चांगले काम जरी केले तर काही लोक अशी आहेत त्यांच्या विरुद्धच लिहायचं काम करतील मित्रांनो.
ओके, त्यांच्या विरुद्धच लिहायचं काम करतील. आता उदाहरणार्थ मी आहे, मी फक्त लिहितोय चांगलं नाही, इकॉनॉमिक परिस्थिती चांगली नाही केली, हे नाही केलं, ते नाही केलं, मग माझ्या ह्या लिखाणाला बायस टोन असं म्हणायचं, पूर्वग्रह दूषित आहे असा टोन म्हणायचं. किंवा दुसरे फक्त काय लिहिणार, नरेंद्र मोदी खूप चांगलं करतात, असं करतात, तसं करतात. ओके, मग असं लिहिणं हे सुद्धा एकाच बाजूने लिहिणं झालं ना, दोन साईडचा बॅलन्स नाही केला, मग त्याला म्हणायचं बायस टोन, पूर्वग्रह दूषित असणं. आता उदाहरणार्थ काहींना पोलीस भरतीचा पूर्वग्रह आपण पास नाही होऊ शकत, नाही बेकार असतं, हे असतं, ऑलरेडी पूर्वग्रह दूषित आहे आपला. मग लेखकाचा सुद्धा एखाद्या विषयावरती उतारा लिहित असताना, लेख लिहित असताना त्याचा सुद्धा ऍटिट्यूड, त्याचं सुद्धा म्हणणं हे ऑलरेडी बायस्ड झालेलं असतं. त्याला आपण बायस टोन असं म्हणतो. हे आपल्याला उतार्यामध्ये कुठेही सांगितलेलं नसतं. सगळा उतारा वाचल्यानंतर आपल्याला समजतं क्रिटिकल मध्ये लिहिलंय का बायस्ड मध्ये लिहिलंय. समजतं बेटा? येस ऑर नो? आय होप येस. ओके, त्याच्यानंतर आपण इथिकल टोन असतो मित्रांनो. आता इथिकल टोन मध्ये काय सांगितलं असतं, काय चांगलं आणि काय वाईट आहे त्या दोन्ही गोष्टींच्या गोष्टी मांडलेल्या असतात. म्हणजे त्यातली चॉईस आहे, राईट करायचं का रॉंग करायचं याविषयी लिहिलेलं असतं. त्याला आपण इथिकल टोन असं म्हणतो. त्यानंतर 4 नंबरचा टोन आहे ह्युमरस, जॉव्हियल और जॉक्युलर. या सगळ्यांचा अर्थ असा आहे, विनोदी पद्धतीनं उतार्याची रचना केलेली असते, त्याला आपण ह्युमरस टोन असं म्हणतो. आता काय पटकन समजून तुम्हाला जाईल. आता लॉडिटरी टोन म्हणजे काय असतो, कंटेनिंग और एक्सप्रेसिंग प्रेज. आता बघा, एखाद्या गोष्टीविषयी स्तुती करणं, फक्त सगळ्या पॅरेग्राफ मध्ये, सगळ्या पॅसेज मध्ये फक्त स्तुतीच केलेली आपल्याला आढळती, तर त्याला म्हणायचं लॉडिटरी टोन. स्तुतीच करून टाकली फक्त, त्याला आपण लॉडिटरी टोन असं म्हणतो मित्रांनो. त्यानंतर पॉप्युलिस्ट टोन असतो. पॉप्युलिस्ट म्हणजे काय, सर्वसामान्य ऑर्डिनरी पीपलला, ऑर्डिनरी लोक असतात, सर्वसामान्य लोक असतात आपल्यासारखे, मिडल क्लास लोक, सर्वसामान्य लोक, आपण फेमसही नाहीयेत आणि कुप्रसिद्धही नाहीयेत, मग याला म्हणायचं ऑर्डिनरी लोक. या लोकांच्या म्हणणं, या लोकांच्या कल्पना, त्यांचे मत हे पॅसेज मध्ये उतरवले जातात, त्यावेळेस त्याला म्हणायचं पॉप्युलिस्ट टोन असं आपल्याला म्हणायचं. आता बघा, पेपरमध्ये येत असतं, पेपरमध्ये सर्वसामान्यांचा पत्रव्यवहार असतो, त्याच्यामध्ये आपले स्वतःचे मत आपण मांडतो, त्याला आपण पॉप्युलिस्ट टोन असं आपण म्हणत असतो. आता सजेस्टिव्ह टोन म्हणजे काय असतं मित्रांनो, सजेस्टिव्ह टोन अशा प्रकारचा टोन असतो की त्या टोन मध्ये आपल्याला काहीतरी सुचवलं गेलेलं असतं. आता उदाहरणार्थ आपल्याला पुन्हा खेळाच्या उताराकडे आपण जाऊया. खेळ खेळणं हे कधीही चांगलंच असतं. खेळ खेळल्यानंतर माणसाच्या जीवनाचा जीवन बदलून जाईल, त्यांनी सुचवायचा प्रयत्न केला, बाबांना तुम्ही खेळ खेळा, याला म्हणायचं सजेस्टिव्ह टोन. त्याच्यानंतर असतो इंट्रोस्पेक्टिव्ह टोन, आत्मपरीक्षण केलेलं असतं मित्रांनो. कुणाच्या, म्हणजे आपल्या स्वतःच्याच विचारांचं किंवा भावनांचं आत्मपरीक्षण करून एखादा उतारा लिहिणं, त्याला म्हणायचं इंट्रोस्पेक्टिव्ह टोन. आता या प्रत्येक टोनचा आपण एक एक एक्झाम्पल घेणारच आहे, त्याच्याशिवाय आपल्याला हे समजणार नाही. ओके, त्याच्यानंतर सॅक्रेस्टिक किंवा आयरनिकल टोन असं म्हटलं जातं. आता याला काय असतो, म्हणजे पॅसेज मध्ये काहीतरी वेगळंच म्हणलं जातं, पण त्याच्या विरुद्ध त्यांना बोलायचं असतं. मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही जर टीव्ही पाहत असाल, तुमचे पप्पा मम्मी येतात आणि पप्पा मम्मी आल्यानंतर तुम्हाला म्हणतात, बघ बघ टीव्ही बघत राहा, काय अडचण नाही, म्हणजे याचा अर्थ आपल्याला समजतं टीव्ही बंद करा आणि अभ्यास करा. पण ते टीव्ही बंद करा असं म्हणतात का, अभ्यास करा असं म्हणतात का? काहीच म्हणत नाही. त्यांना जे म्हणायचे त्याच्या ते उलट बोलतात आणि त्यातला उलटा अर्थ आपल्याला घ्यायचा असतो, त्याला म्हणायचं सॅक्रेस्टिक टोन किंवा आयर्निकल टोन. आता तू व्यायाम करायला जात नाहीयेस, रनिंग करायला जात नाहीये, घरचे काय म्हणतात, अजिबात जाऊ नको रनिंग करायला, काही अडचण नाही, असे बोलतात, पण त्यांच्या अपोजिट, त्याच्या विरुद्ध अर्थाचा अर्थ तुला घ्यायचा असतो, त्याला म्हणायचं सॅक्रेस्टिक टोन किंवा आयर्निकल टोन. आणि त्याच्यानंतर एक अॅनालिटिक टोन पण असतो. आता अॅनालिटिक टोन म्हणजे कसं असतो, तिथं आपल्याला काही कारण असतात, लॉजिक दिलेलं असतं आणि एखाद्या गोष्टीला, एखादी आयडियाला सपोर्ट करण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या जातात. याच्यात प्रोज आणि कॉन्स, साधक बाधक विचार करून, जो प्रोज अँड कॉन्स म्हणजे काय, साधक आणि बाधक, साधक बाधक सगळ्या गोष्टींचा विचार करून जो लॉजिकली लिहिलेलं असतं,
तर्काने लिहिलेलं असतं त्याला अॅनालिटिक टोन असं म्हणतात. इत्यादी हे 10 टोन शक्यतो परीक्षेमध्ये विचारले जातात. पॅसेजचा टोन कोणता आहे हे आपल्याला अर्थासहित माहिती असलं पाहिजे, त्यावेळेस आपण पर्याय योग्य शोधू शकतो. त्यानंतर क्वेश्चन कशावरती विचारले जातात बाबांनो? पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो टायटल बेस्ड क्वेश्चन. या उतार्याला, या पॅसेजला योग्य टायटल सुचवा. आता आपल्याला योग्य टायटल कसं सुचवणार? पॅसेज आपल्याला अंडरस्टँडिंग झाला तरच कळणार याला काय योग्य टायटल द्यायचं. आपल्या मनाने नाही द्यायचं टायटल, आपल्याला ऑलरेडी तिथं पर्यायामधून आपल्याला योग्य असं निवडायचं असतं. त्याला आपण टायटल बेस्ड क्वेश्चन असं म्हणतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त रिडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय हे पाहतो आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये एक पॅसेज घेऊन त्याच्यावरती बोलणार आहे. ओके. त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन येतात. तिथं तुम्हाला सिनॉनिम्स विचारलं जातं, अँटोनिम्स समानार्थी, विरुद्धार्थी, होमोफोन्स, होमोनिम्स, होमोग्राफ, वन वर्ड सबस्टिट्यूशन असे प्रश्न व्होकॅब्युलरी बेस्ड तुम्हाला विचारले जातात. त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहे डिटेलमध्ये. फक्त एवढं कळलं पाहिजे कसे कसे क्वेश्चन उतार्यावरती विचारले जातात. त्याच्यानंतर टोन बेस्ड क्वेश्चन. आता आपण 10 टोन शिकलो ना, याचा टोन कोणता, या पॅसेजचा टोन कोणता, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. नंतर इन्फरन्स बेस्ड क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. तर्क लावून प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची असतात की ज्या प्रश्नांची उत्तर सरळ सरळ उतार्यामध्ये नसतं. म्हणजे कसं हे आपण शेवटी 2 क्वेश्चन घेतलेले आहेत. डोंट मिस द लेक्चर बाय द एंड. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. इन्फरन्स बेस्ड क्वेश्चनच आपल्याला लवकर समजत नसतात. म्हणून इन्फरन्स बेस्ड क्वेश्चन, इन्फरन्स म्हणजे तर्क, इन्फर म्हणजे तर्क लावणे, कसे ते बघूया आपण. ठीक आहे. पॅराग्राफ अँड स्ट्रक्चर बेस्ड क्वेश्चन असतात. म्हणजे पहिल्या पॅराग्राफ मध्ये लेखकाला काय म्हणायचं, दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये लेखकाला काय म्हणणं आहे, तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये लेखकाचं काय म्हणणं आहे. द फर्स्ट पॅराग्राफ सेज आणि खाली त्याचे हे केलेलं असतं. पहिला पॅराग्राफ असं म्हणतो. पॅराग्राफ समजलं पाहिजे, त्याचं उत्तर शक्यतो टॉपिक सेंटेन्स मध्ये तुम्हाला सापडेल. पॅराग्राफ आणि स्ट्रक्चरल बेस्ड हे क्वेश्चन असतात. त्याच्यानंतर फॅक्ट बेस्ड क्वेश्चन असतात. म्हणजे सत्य परिस्थितीवरती काही घटना विचारल्या जातात. त्याच्यानंतर काही डाटा विचारला जातो. डाटा असेल, डाटा म्हणजे कळतोय ना, म्हणजे किती लोक अफेक्टेड झाले कोरोनाचे, 87%, 80%, असे उत्तर आपल्याला सापडतात. त्याला फॅक्ट बेस्ड क्वेश्चन असं म्हणतात. ओके. आकडेवारी दिलेली असते. आता आपल्याला टेक्निक्स आहे कशा सॉल्व्ह करायच्या, याला आपण म्हणतो BA. हे एलो मध्ये लिहिले ना, BANE ही टेक्निक आहे. या टेक्निकनी आपल्याला जाता येईल. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचे पर्याय 4 दिलेले असतात. तर 4 पर्यायापैकी एक पर्याय असा असतो ब्रॉडर द स्कोप. जो प्रश्न विचारलाय ना त्याच्यापेक्षा खूप मोठं उत्तर दिलेलं असतं का, मग तो प्रश्नाचा पर्याय आपला चुकलेला असतो. मी काय सांगतोय नीट ऐका बरं का. हे कुठेही तुम्हाला शिकायला मिळणार नाही. मी जरा हे रिसर्च करून मी ऑलरेडी याच्यामध्ये घेतलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. कोणाचा व्हिडिओ असेल मला माहित नाही, पण हे आपण कोणाची कॉपी न करता रिसर्च करून आपण हे शिकतोय. ब्रॉडर द स्कोप म्हणजे काय, दिलेल्या प्रश्नामध्ये एक पर्याय असा असतो का तो प्रश्न विचारलाय एक आणि त्याचं उत्तर खूप मोठं असतं, म्हणून तो पर्याय चुकलेला असतो. आपण पुढे शिकतोय ते एक उदाहरण घेतलंय. एलियन. एलियन म्हणजे काय, एलियन माहिती तुम्हाला, परग्रहावरचा. मग त्यालाच आपण काय म्हणतो, प्रश्न विचारला एक उत्तर तर तिसरं चौथं, त्याचा काही संबंध नाही असं एक उत्तर दिलेलं असतं, तेही काढून टाकायचं असतं. आय एम सॉरी. त्याच्यानंतर आपल्याला नॅरो विचारलं असतं. नॅरो म्हणजे अरुंद. प्रश्न विचारलाय खूप मोठा, म्हणजे विचारलाय काहीतरी आणि त्याचं उत्तर एकदम छोटं असतं. छोटं म्हणजे काय, म्हणजे त्याचा जो मिनिंग आहे एकदम छोटा असतो. म्हणजे एक प्रश्न एक उत्तर असतं प्रश्नापेक्षा खूपच मोठं, नको तितकं, आणि एक असतं नको तितकं छोटं, आणि तिसरं असतं एलियन. एलियन म्हणजे डायरेक्ट त्याचा काही संबंध नसतो. आणि चौथा एक्स्ट्रीम विचारला जाऊ शकतो. ते तर खूपच भयानक असतं, त्याचा काहीच संबंध नाही, ब्रॉडर ऑफ स्कोप पेक्षा डेंजर असतो. मग उत्तर काय असतं, तो म्हणतो सर 4च उत्तरे विचारले जातात. पण हे बघा, मी तुम्हाला सांगितलं बेन टेक्निक, याच्यापैकी तुम्हाला 3 टेक्निक वापरल्या जातील आणि या ई मध्ये कुठंतरी एक उत्तर वापरलं जाईल. पण आता कधी कधी ब्रॉडर ऑफ द स्कोप नाही विचारणार, एलियन, नॅरो, एक्स्ट्रीम, आणि इथं उत्तर विचारलं जाईल. कधी कधी एलियन तुम्हाला उत्तर दिलेलं नसेल, पण ब्रॉडर ऑफ द स्कोप नॅरो आणि एक्स्ट्रीम असेल, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे या 4 पैकी तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आता काहींना मला माहिती आहे ते काय चाललंय ते कळणार. आता पुढे पाहूया आपण. आता इथं कळलं तुम्हाला. ठीक आहे. टेक्निक्स टू सॉल्व्ह द क्वेश्चन. बी केअरफुल विथ द कनेक्टर्स. सगळे कंजंक्शन तुम्हाला त्याच्या अर्थासकट माहिती असलं पाहिजे.
नाहीतर कनेक्ट ते अर्थानुसार वाक्याचा कनेक्टर नुसार अर्थ बदलत असतो. बघा पहिलं वाक्य आहे, स्वरा वॉज व्हेरी लेट, शी गॉट द बस. स्वरा खूप लेट झाली आणि तिला बस मिळाली. आता मी बिकॉज जर कनेक्टर वापरलं तर अर्थ कसा होतो, स्वरा वॉज व्हेरी लेट बिकॉज शी गॉट द बस. स्वरा खूप लेट आली कारण तिला बस मिळाली. आता बघा, कारण तिला बस मिळाली याचाच अर्थ असा की स्वरा ही स्वतःच्या गाडीने येत असेल, स्वरा ही स्वतःच हेलिकॉप्टर असू शकल, पण आता तिला आज बस मिळाली म्हणून ती लेट झाली याचाच अर्थ तिच्याकडे मोठी गाडी असेल. इन्फरन्स बेस्ड क्वेश्चन म्हटलं होतं ना मित्रांनो मी तुम्हाला, इन्फरन्स बेस्ड. याच्यात कुठेही असं म्हटलेलं नाहीये स्वरा वॉज व्हेरी लेट बिकॉज शी गॉट द बस, असं वाक्य सरळ सरळ. स्वरा लेट झाली कारण तिला बस मिळाली याचाच अर्थ आपल्याला तर्क लावा लागल, स्वरा ही नेहमी गाडीने येत असली पाहिजे पण आज बसने आली त्याच्यामुळे ती लेट झाली. अर्थ बदललाय, इन्फर केला, तर्क लावला, अशा प्रश्नांची आपल्याला उत्तर द्यावं लागतात मित्रांनो. सरळ सरळ अशा प्रश्नांची उत्तर भेटत नाही. मग कनेक्टर वरती अवलंबून असतं ते. स्वरा वॉज व्हेरी लेट ऑल्दो शी गॉट द बस. स्वरा लेट झाली जरी तिला बस मिळाली तरी ती आज लेट झाली म्हणजे ती नेहमीच लेट येते असा त्या 3 नंबरचा याचा अर्थ आहे. बघा फक्त कनेक्टर चेंज झालंय, अर्थ बदलले, याचा आपल्याला डिटेल स्टडी करावा लागेल. कनेक्टर्स कोणते कोणते ते मी तुम्हाला सांगत राहील. ठीक आहे. सगळ्या WH वरचे व्हॉट, वेन, वेअर, हाऊ, हाऊ मच, सगळ्या WH वरचे मराठीत अर्थ तुम्हाला माहिती असावे. या झाल्या टेक्निक्स आहेत सॉल्व्ह करायच्या. आता आपण बघूया एलियन टेक्निक आपण जी वापरली, ब्रॉडर द स्कोप. बघा, पुअर स्टुडंट्स आर क्लेव्हर, गरीब विद्यार्थी हुशार असतात. मग याच्यातलं योग्य असं आपल्याला उत्तर शोधायचं. ऑल स्टुडंट्स आर क्लेव्हर इफ दे आर पुअर. वर काय म्हटलंय, गरीब विद्यार्थी हुशार असतात. पहिला पॅराग्राफ काय म्हणतोय, पहिला पर्याय काय म्हणतो, सगळे विद्यार्थी हुशार आहेत जर ते गरीब असले तर. असं तर बोलायचंच नाहीये त्यांना. पुअर स्टुडंट्स आर क्लेव्हरर दॅन रिच वन, गरीब विद्यार्थी श्रीमंतापेक्षा हुशार असतात असंही स्टेटमेंटचं म्हणणं नाहीये. ओनली पुअर स्टुडंट्स आर क्लेव्हर, फक्त गरीब विद्यार्थी हुशार असतात असंही त्याचं म्हणणं नाहीये. जनरली द स्टुडंट्स फ्रॉम पुअर फॅमिली आर क्लेव्हर, सर्वसामान्यपणे गरीब कुटुंबातले लोक हुशार असतात. एक्झॅक्टली, म्हणजे हे स्टेटमेंट पुअर स्टुडंट्स आर क्लेव्हर याचं उत्तर येतं डी. आता बघा, पहिल्या याच्या ब्रॉडर द स्कोप, आणि हे तर एलियन आहे, याचा त्याचा काहीच संबंध नाही. आणि ओनली पुअर स्टुडंट्स आर क्लेव्हर नॅरो केलं. आलं का लक्षात तुम्हाला मी काय टेक्निक सांगितल्या होत्या त्या? बेन टेक्निक लिहून ठेवलेलं असले ना तुम्ही नोटबुक मध्ये तर तुम्हाला ते कळेल. ओके, पुन्हा रिव्हर्स करून पहा टेक्निक कोणतं आहे. ब्रॉडर द स्कोप म्हणजे प्रश्न विचारला त्याच्यापेक्षा मोठं उत्तर दिलंय, त्याचा त्याचा काही संबंध नाही. हे तर डायरेक्ट असतोच आहे बाबा, आणि हे नॅरो केलंय, विचारल्यापेक्षा कमी सांगितलंय. ओनली पुअर स्टुडंट्स आर क्लेव्हर म्हणजे मिनिंग त्यांनी अत्यंत अरुंद केलं, असं मिनिंगच नाहीये. याला आपण म्हणतो टेक्निकने प्रश्न सोडवणे होय. ही होप्स टू गो होम बट ही मे गो टू वर्क. आणखीन एक उदाहरण पाहतोय आपण. ती घरी जायच्या, ही होप्स टू गो होम, तिला घरी जायची आशा आहे पण ती कामाला पण जाऊ शकते, तो कामाला पण जाऊ शकतो. ही विल बी ऍट होम बिफोर द ऑफिस, तो घरी जाऊ शकतो अगोदर, ऑफिसला जायच्या अगोदर. इट इज पॉसिबल दॅट ही विल गो टू वर्क, ही इज अलाउड टू गो टू द वर्क, ही इज ऑलवेज गोज होम आफ्टर द वर्क. बघा, या प्रश्नांच्या अर्थ तुम्हाला नुसते बघितले तरी डोकं गरगर गरगर करायला लागतं. टेक्निक आहे. हे काय सांगितलंय, ही होप्स टू गो होम बट ही मे गो टू होम. याचाच अर्थ इट इज पॉसिबल दॅट ही विल गो टू वर्क, शक्यता आहे का तो कामाला जाऊ शकतो, असं सांगितलं नाहीये तो जाईनच. मी आलाय ना, मी शक्यता सांगण्याचं काम केलं. दिस इज व्हॉट द टेक्निक्स विच वी हॅव टू सॉल्व. मित्रांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओ लेसन मधून पॅसेज म्हणजे नेमकं काय, त्याचे उत्तर कसे शोधायचे, कोणत्या प्रश्नांची उत्तरं सापडतात, पॅरेग्राफ म्हणजे काय, पॅसेज म्हणजे काय, या सर्व गोष्टींची उत्तरं तुम्हाला मिळालेली आहेत. परंतु तरी सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करतोय, जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही या सेक्शन मध्ये कम्फर्टेबल होणार नाही आहात. ओके, मी याचे आणखीन असे व्हिडिओ लेक्चर्स घेऊन येईल, प्रत्यक्ष पॅसेजेस कसे सोडवतात सोडून मी तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागेल. जसा वेळ मिळेल मी तसे लवकरात लवकर पुन्हा एकदा पॅसेजेस ऍक्च्युअल एक्झाम्पल घेऊन त्याचा व्हिडिओ बनवेल आणि तुमच्याशी शेअर करेल.
मित्रांनो, पुन्हा पुन्हा मी रिक्वेस्ट करत आलोय, बरेच जण आणखीन आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये. प्लीज दोज हु हॅव नॉट सबस्क्राईब माय चॅनल येट, प्लीज डू सबस्क्राईब इट. आपल्याला पुढचे अनेक चांगल्या चांगल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे. आशा आहे तुम्ही हे व्हिडिओ लेसन एन्जॉय केला. थँक्यू व्हेरी मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ लेसन.